आज सरळ सरळ सर आपण अचलपुरात आले, तहसीलदार साहेबांची भेट घेतली, कोणत्या प्रकारची चर्चा केली आणि काय डिस्कस करून काय निर्देश दिलाय? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठा अपात्र, बेकायदेशीर, बांगलादेशी, रोहिंग्या आता लोकांनी भारतात जन्म झाला आहे असं जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते, तो आता घोटाळा उघडकीस आला आहे. अचलपूरमध्ये पण आश्चर्याची बाब आहे की 26 अर्ज आले. त्यातला काही अर्ज बेकायदेशीररित्या अधिकार तहसीलदारला असताना नायब तहसीलदारने ह्या अर्जांना मंजुरी दिली आहे. आता जवळजवळ 2.5 ते 300 अर्ज आहेत, ते सगळे रद्द होणार. त्याचबरोबर ज्या अर्जासोबत पुरावे नाही आहे की ते 50, 60, 70 वर्ष जुने, मग इतके वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर करत काय होतात, कोणतेही पुरावे नाही, जे पुरावे त्या आत्ताचे आहेत याची पण फेर तपासणी होणार. सर, मध्यंतरीच्या काळात आपण अंजनगाव ते अशाच प्रकारचं प्रकरण उघडकीस आणलं होतं, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा चौकशीत बाहेर आला? त्यात सगळ्या आता FIR झाली आहे, गुन्हा दाखल झाले आहेत. आपण 1100 लोकांचे नाव सांगितले, म्हणजे 1100 लोकांवर म्हणजे हे दाखल दिलेले आहेत, मात्र त्यामध्ये 5च लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामध्ये काही 2 हिंदू आहेत. काय सांगाल अंजनगावात? आता कोणी सांगितलं तुम्हाला? 1100 लोकांचे जे आता कोणी सांगितलं? आरोप केला होता आपणच मीडिया सामने. अरे ते नाही, 5 झाले आणि 2 झाले आहेत हे कोणी सांगितलं? तर तक्रारमध्ये जे दाखल झाले 5 लोकांवर गुन्हे. दादा, तक्रार एखाद्या निमित्त करून करतात, पण तपास सगळाच होतोय. 200 पुरावे तर मी दिले आहेत आणि तो तपास चालू आहे. अमरावतीत तर सगळे 4800 रद्द होणार आहेत अमरावती शहरातले, आणि अंजनगाव मध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेले आहेत, त्याचे पुरावे तर आता तपास चालू आहेत. तक्रार मी अचलपूरचा आजचा अचिव्हमेंट सांगतो ना, अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी, की 2.5 जे प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द केले जाणार. आता ह्याचं पहिलं, आता तपासात आणखीन बाकी येणार, ह्याचं पहिलं तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची चूक आहे, ज्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप हे आदेश दिले, आता ते रद्द होणार. बरं, आज आपण प्रशासनाला कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणावर? आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितलं की या देशात जो जन्माला आला आहे आता इतकी 40, 50, 60, 70 वर्ष त्यांनी अर्ज का केला नाही? जे आले अर्ज 97% मुस्लिम समाजाचे, बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेले मुस्लिम तर महाराष्ट्रात 1.5 कोटी राहतात, फक्त 2च लाख अर्ज आलेत. म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे, हे घुसखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकडूनच राहणार.